आपल्या भागवत धर्मामध्ये 5 पर्व काळ आहे आणि अभंग पहिलाच मला दिसला, म्हटलं गेल्याबरोबर आपण सेवेला घेऊ. खरं तर आपण भागवत धर्मामध्ये 24 एकादशी आहे. किती एकादशी आहे? जोराने बोला, किती आहे? 24. आणि 5 पर्व काळ आहे. किती पर्व काळ आहे? 5. 24 अधिक 5 एकूण 24 अधिक 5 एकूण 29. 24 अधिक 5 एकूण 30. 29 किती झाले? 29. हे 29 उपवास आपल्या भागवत धर्मामध्ये. मग तुम्ही मला महाराज आम्हाला 24 एकादशी कळाल्या. नरसिंह जयंती लगेच आपल्याला 17 जूनला 18 जूनला ज्ञानोबा सोबत तुकोबा सोबत सोहळ्यात निघायचं आषाढी वारी. आनंदाचे क्षण बघा किती आहे. नरसिंह जयंती, आषाढी वारी, लगेच गणपती, श्रावण महिना, नवरात्र, परत गीता जयंती, दत्त जयंती, गणेश जयंती, प्रगट दिन, महाशिवरात्र, का आपले षष्टी, हनुमान जयंती, अक्षय तृतीया आणि नरसिंह जयंती. म्हणजे आनंदाचे क्षण परमार्थामध्ये लगेच जातात, पण घरी असणाऱ्या मंडळीचा त्याग सर्वात मोठा आहे. विठ्ठल आणि ऐका, जीवनामध्ये जो काही लाभ प्राप्त होतो तो त्यागाशिवाय होत नाही. हे माझे लेकरं फार मोठा अभ्यास करतात. एवढा अभ्यास करतात की रात्रंदिवस त्यांना काहीच माहित नाही. एकच विषय माहित आहे, अभ्यास एक अभ्यास. आणि तेव्हा कुठंतरी आपण बघतो मेंढपाळ, मेंढ्या चारणाऱ्याचा मुलगा, ज्याला कोणी मेंढ्या चारता म्हणा, ए बाबा पुढं इथं कुठं पाणी आहे. आणि आता चॅनेलवाले तिथं जाऊ लागले, तुम्ही कसे एवढ्या मोठ्या अधिकारी पोस्टला पोहोचले? तो म्हणतो आता माझ्या स्वागतासाठी बुके नका आणू, बुका आणा. मी जे घडलो तो बुकामुळे, म्हणजे बुक्यांमुळे नाही घडलो, तर बुकामुळे घडलो. म्हणून एक लक्ष देऊन ऐका, तुमच्या जीवनात कितीतरी बुके येतील. बुके म्हणजे ते सत्काराचं, पण त्याच्यासाठी अगोदर बुक डोक्यात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय चालू होता 24 एकादशा, 5 पर्व काळ. 5 पर्व काळ कोणते? एक आहे आजची नृसिंह जयंती, एक आहे रामनवमी, एक आहे वामन जयंती, एक आहे गोकुळाष्टमी आणि एक आहे महाशिवरात्र. पर्व विशेष भागवत धर्मी. नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी आणि उत्तम उत्तम शिवरात्र, शांतीब्रह्म नाथराय सांगतात. हे 5 पर्व काळ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. म्हणून जसं एकादशी आपण धरतो तसे जे 5 उपवास आहे, नरसिंह जयंतीचा, वामन जयंतीचा, जन्माष्टमी, गोकुळाष्टमीचा आणि महाशिवरात्रीचा. आपल्याला फक्त महाशिवरात्र माहित आहे, पण ही त्याबरोबरच 4 आहे. मग आज भगवान परमात्म्याचा फार मोठा पर्व काळ आहे. आजच्या दिवशी भगवंत अवताराला आले. आपण जर विचार केला तर या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही येतो, या मृत्यूलोकामध्ये संत येतात, या मृत्यूलोकामध्ये भगवंत येतो. किती झाले? 3 प्रकार. इथं तुम्ही आम्ही आल्यानंतर तुमचा आमचा धंदा वेगळा, संत इथं आले की संतांचा धंदा वेगळा आणि भगवंत इथं आले की भगवंताचा धंदा वेगळा. तुम्ही आम्ही इथं येतो, कशासाठी यावं लागतं? पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ज्याने ज्याने जसं जसं कर्म केलं तसं तसं भोगण्यासाठी त्यांना इथं यावं लागतं.
कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. भास्कर काका, आपण जे कर्म केले तेच भोगण्यासाठी आपण इथं कोसगावला आले. म्हणून बघा ज्ञानोबरांनी सुद्धा गोड उभी खर्च की. ज्ञानोबरा म्हणता आगा कर्मी जे उरावे ते तेही सुखदुःखी फळा यावे. तया ते भोगाबाया यावे ते आहे का. जसं आपण शेतकरी वर्ग आहे, शेतामध्ये जे पेरलं तेच उगवतो का दुसरं उगवतो. राजीभाऊ, जे पेरलं तेच उगवतो, दुसरं उगवत नाही बाबा. का कबीरदाजी महाराज म्हणतात आपण जर बी बाभळीचं लावलं असेल तर त्याला आंबे येतील का. परत महाराजांचं गोड प्रमाण आहे. पेरू कडू जिरे मागे अमृत फळे. 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 पेरू कडू जिरे मागे किंवा बीज पेरून या तेच घ्यावे फळ आणि डोरलीच केलं कैसे लागे. ज्यांनी ज्यांनी जसं कर्म केलं म्हणून ऐका. अपना भोग भोगने जीव जगत में आता है. अपना भोग भोगने जीव जगत में आता है और खाने के दाने दाने पर नाम लिखे लाता है. बघा तुम्ही कधी कधी बाबा आपण आता जुने मंडळी आहे, आजी वगैरे म्हणतात ए पोराव तुम्ही प्रवासाला चालले का, मग घरून शिदुरी घेऊन जा. पोरं म्हणतात नाही नाही आम्ही कुठेतरी डाब्यावर जाऊन जेवून घेऊ. पण घरची शिदुरी महत्वाची. मग घरची शिदुरी सोबत घेतली, आपल्याला प्रवासाला जायचंय, रस्त्यामध्ये कुठेतरी थांबा आणि शिदुरी सेवन करा. पण ऐका आपण तिथं गेलो की ती शिदुरी सेवन करायच्या अगोदर पाहुणे भेटतात का हो तुम्ही इथं कसं आलात. हो आम्ही पुढे निघालो पण आम्ही आता सोबत आणलेलं आहे. ते म्हणतात नाही सोबतचं तसंच ठेवा, आमच्या घरी जेवा. मग बघा जशी शिदुरी बांधून नेतो आपण, घरून नेली आपण खाण्यासाठी, पण तिच्यावर आपलं नाव लिहिलेलं नाही. आणि कधी कधी असं असतं आपण अशा ठिकाणी जातो की विचारही करत नाही की तिथं आपल्याला प्रसाद भेटेल. आपण दिंडी सोहळ्यामध्ये जातो, माऊली पुण्यामध्ये गेल्यानंतर माऊली दोघं तरी आमच्याकडे पाठवा. आपण म्हणतो नाही नाही आमची इकडे पंगत आहे, पण तरी काही मंडळी तिकडे जेवतात. अरे बारामतीचा अनुभव बाबा आपल्या सगळी मंडळी एका साईडला गेले ना, आम्ही तिकडेच वाट पाहू लागलो कुठे गेले नेमकी. म्हणजे ज्याचं नाव जिथं लिहिलेलं आहे तो तिथंच अन्न ग्रहण करेल. माणूस म्हणतात नाही नाही आपल्या मनावर कुठं खावं नाही. प्रवासामध्ये देतोच बाबा. आपण काय म्हणतो आता थोडं पुढे गेलो की चांगला जागा पाहून तिथं थांबू. असं करता करता कितीतरी किलोमीटर माणूस पुढे जातो पण थांबत नाही. का जिथं थांबतो तिथंच आपलं नाव लिहिलेलं आहे. म्हणून आपला भोग भोगणे जीव जगत में आता है. आपला भोग भोगण्यासाठी आपल्याला इथे यावं लागतं. पण ऐका इथं आल्यानंतर सर्वांनी कर्म चांगलं करायचं. आज अन्नदान आहे, आज भगवंताचं भजन आहे, आज सद्गुरू गजानन बाबाची आरती आहे, आज आपण एवढ्या मोठ्या सत्संगाने इथं बसलो. जसं मी नेहमी सांगतो की आज कालचे आई वडील लेकरांच्या भारोभार शिक्षणासाठी पैसे खर्च करायला तयार आहे. फक्त लेकरं शिकले पाहिजे. आणि विद्यार्थी दशेमध्ये जर त्यांनी अभ्यास चांगला केला नाही, कर्म चांगले केले नाही, म्हणजे चांगला अभ्यास करणं म्हणजे कर्म करणं
अभ्यास जर चांगला केला नाही तरी त्यांचंच फल त्यांना पुढे भेटतं, दुःख. आणि अभ्यास जर चांगला केला तर त्याचंच फळ पुढे भेटतं, सुख. विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रत्येकाने कर्म चांगलं करा आणि कर्माचा भोग भोगण्यासाठी आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. या मृत्यू लोकांमध्ये आम्ही येतो आणि आम्ही इथं आल्यानंतर तुमचा आमचा धंदा वेगळा. आता बघा, प्रत्येकाचा धंदा काही इथं सांगायचं नाही आणि त्याच्यासाठी मी काही इथं उभा नाही. मेनी हेड आणि मेनी माइंड, पिंडे पिंडे मतीर भिन्न. हा प्रत्येकाचा धंदा वेगळा, प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाच्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहे. एकाच आमचे गुरुवर वैकुंठ असू वैद्य बाबा सांगायचे, एकाची आवड एकासारखी नाही, अनेकांची आवड एकासारखी नाही, अनेकांची आवड अनेकासारखी नाही आणि अनेकाची आवड एकासारखी नाही. प्रत्येकाच्या आवडीचे विषय वेगळे आहे, प्रत्येकाचे धंद्याचे विषय वेगळा आहे. कोणाचा शेती धंदा, कोणाचा नोकरी धंदा, कोणाचा उद्योग धंदा, तर कोणाचं काहीच न करणे हा धंदा. आपण म्हणा तुम्ही काय करता, काहीच नाही, नुसतं जांभळे देतो. म्हणजे कीर्तनात नाही जांभळे देत, प्रसन्न वातावरण, इथं कोणी जांभळे देणार नाही आणि दिले तर त्याच्यासारखे भाग्यवन तेच उपवासाला जांभळे येत्याच कशा नेमक्या. विठ्ठल विठ्ठल. एकदम प्रसन्न वातावरण. म्हणून आम्ही या मृत्यू लोकांमध्ये आलो की तुमचा आमचा धंदा वेगळा, पण तुमचा आमचा धंदा थोडा बाजूला ठेव. चला, संत सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये येतात. आपण जर बघितलं, ज्ञानोबा महाराज, तुकोबा महाराज, रोहिदास महाराज, चोकोबा महाराज, सावता महाराज, सेना महाराज, कबीर महाराज, नरहरी महाराज, जनाबाई, मीराबाई, बायनाबाई, सखुबाई, मुक्ताबाई, सद्गुरु गजानन बाबा, सकल संतांना विचारा तुम्ही कुठले आणि इथं कशासाठी आलात. सद्गुरु गजानन महाराज की. पुरुष मंडळीचा आवाज जास्त येऊ लागला, महिला मंडळीची इतने बरं पाठीमाग तुमची संख्या जास्त आहे. सर्व पुरुष मंडळी जोराने म्हणा, महिला मंडळ कोणीच म्हणू नका. सद्गुरु गजानन महाराज की. वा वा, धन्यवाद. महिला मंडळ पाठीमाग. हा, सद्गुरु गजानन महाराज की जय. कस झालं कडे तुम्ही अपक्ष तिकडं एका विचारान म्हणा, सर्व महिला मंडळ. सद्गुरु गजानन महाराज की जय. घरीदारी तर लय आवाज आहे तुमचा. इकडे पहा पुरुष मध्ये, सद्गुरु गजानन महाराज की. वा 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 वा, बाबा क्या बात है. मग असं आहे ते. विठाला विठाला. परमार्थाचा आनंद म्हणतात. मग परमार्थामध्ये आनंद घ्या. परमार्थामध्ये चिंतन करायचं, चिंता करायची नाही. का करायची नाही? चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, क गय दास कबीर. आपला विषय चालू होता, अवतार तुम्हा धराया कारणे उद्धाराय जन जड जीवा. सर्व जाणकार मंडळी बसलेले आहेत.
जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत या मृत्यू लोकामध्ये येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. जय भोले. टाळी वाजवा एकदा जोरानं. वा वा वा. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास. ऐका, प्रत्येक जण काहीतरी कामासाठी इथं आलेलं आहे. आणि बघा, कामाशिवाय माणसाने थांबू नये. आणि चांगलं माणसं जोपर्यंत आपलं काम आहे तोपर्यंतच थांबतात. काम झालं की निघून जातात. बघा, तुम्ही एखादा पाहुणा येतो आणि पाहुणा आला, आपण म्हणतो "ओ बाबा 2 दिवस थांबा." ते मध्ये नाही, आता झाला का आला, आम्ही आला. आपण म्हणा 2 दिवस थांबा, रस्ता दिवस. नाही नाही नाही, आता कार्यक्रम झालो, आम्हाला करमतं. आणि खरं तर शहाणे माणसं आपलं काम झाल्यावर जास्त थांबत नाही. बघा, तुम्ही सकल संतांचं ज्ञानोबा आहे 22 वर्ष, आद्य शंकराचार्य फक्त 32 वर्ष, जगद्गुरु तुकोबराया फक्त 40-42 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराज 50-51 वर्ष. म्हणजे चांगले माणसं चांगलं काम झालं की इथं थांबत नाही. म्हणून बघा तुम्ही, काय काय माणसं, एक जण एका पाहुण्याला म्हटलं, का हो 15 दिवस झाले तुम्ही गेलेच नाही अजून. हे पिंपळगावचे पाहुणे नाही बरं. मग ते म्हणे का बरं, अहो, ते 15 दिवस झाले आणि घरच्याला तुमची आठवण येत असेल ना, काही फोडणी काही नाही. ते म्हणत तसं काही नाही, पण तुम्हाला जर त्याची आठवण येत असेल तर फोन करून त्याला तिथं बोलून घेऊ. म्हणजे येतं जात नाही पण त्याला परत तिथं बोलून घेते. म्हणजे चांगलं काम झालं की चांगले माणसं जास्त दिवस थांबत नाही. आलो, काय शब्द आहे तुकोबारांचे, आलो याच कारणाशी. काय कारण, जसं आज सर्व मंडळी परिसरातले कीर्तनाला आलेत. गावकऱ्यांना माझी विनंती, सकाळी उठले की प्रत्येक गावच्या पाहुण्याला फोन करा आणि सप्ताहासाठी बोलून घ्या. आता काही कुठल्या गावचे सप्ते चालू नाही. तुम्ही लई हुशारी कोसगावची मंडळी, बरोबर पट्टा पडला की आपला कार्यक्रम चालू केला. सगळ्याची पट्टी पडली. आता सगळे महाराज घरीच आरामशीर, चौबदार महाराज, विनेकरी महाराज, कीर्तनकार. आता माझं शेवटचं कीर्तन आहे, म्हणजे शेवटचं म्हणजे या वर्षीचं. आता मागणीच आहे का, उद्या काल आहे. उडाला उडाला हरी विठ्ठल, सद्गुरु गजानन महाराज की. आपला विषय काय चालू आहे, काम. बरोबर आहे की, काम. आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी 7 भावी व्रत आहे. आम्ही या ठिकाणी येण्याचं कारण एकच, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आम्ही इथं आलो. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. हे झालं जगद्गुरु तुकोबारांचं. पण ऐका, संत इथं येतात पण आल्याच्या नंतर त्यांचा धंदा वेगळा. जसं तुमचा आमचा धंदा मी काही सांगितलं नाही, पण संतांचा धंदा दीन रजनी हाची धंदा.
हाच धंदा गोविंदाचे पोवाडे. अखंड भगवंताचं नामचिंतन. ऐका, कीर्तनाला बसले तरी रामकृष्ण हरी, कीर्तन घरी चालले तरी रामकृष्ण, मिरच्या लावायला चालले तरी रामकृष्ण. मला वाटलं झोपले का नु सगळे. रामकृष्ण सर्वात भारी रामकृष्ण हरी. आणि ऐका, हे विसरायचं नाही आता. गोविंदाचे पोवाडे सारखं न कळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा. आणि मी नेहमीच दररोजच्या कीर्तन सांगतो, रामकृष्ण हरी हा मंत्र तुम्हा आम्हाला तारणार आहे. बाबाजी आपले सांगितलेले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत काय म्हणायचं, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. कृष्ण हरी भगवान की एकदम सुंदर. पहा बरं किती प्रसन्न. आणि राम कृष्ण हरी याच्यामध्ये ताकदच खूप मोठी आहे. म्हणून सतत रामकृष्ण हरीचं चिंतन करा. आपल्याला किती सांगितलं, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करता रामकृष्ण हरी. म्हणून आपला विषय झाला होता गोविंद गोविंद मना लागलिया छंद, किंवा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. हे झालं संतांचं. चला, या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही येतो, या मृत्यू लोकांमध्ये संत येतात, दोघांचे धंदा वेगळा. पण तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, या मृत्यू लोकांमध्ये भगवान परमात्मा सुद्धा येतो. पण भगवान तर कशासाठी येतो, धर्म रक्षावया अवतार घेते आपुल्या पाडीचे, आपुल्या पाडीचे, आपुल्या पाडीचे धर्म रक्षावया अवतार घेती धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. ऐका, धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतो ना. ऐका, हे जे आपलं कार्य आहे ना, हे सुद्धा धर्माच्या रक्षणाचं आहे. आपली जी गुरुवारची आरती असेल ती सुद्धा धर्माच्या रक्षणासाठी आहे. आज पाहू लागलो आपण की मगाशी आपण उल्लेख केला अगोदर आपला धर्म, हे वतन जिएगे तो भी तेरे लिए, मरेगे तो भी तेरे लिए, हर कर्म करेगे तो भी दिल दिया है जान दे. टाळी वाजवा सर्वांनी.
भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवरती आहे. आपण सर्वांनी त्यांची आठवण काढली पाहिजे आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी भगवंताच्या दरबारामधून आशीर्वाद पाठवला पाहिजे की जेणेकरून ऑपरेशन सिंदूर आपण म्हणतो आता बंद झालं, पण नाही, त्यांचे ताळे अजून बंद झाले नाही. पण आपल्याला सुद्धा उद्या परवाला येणाऱ्या 14 मेला धर्मवीर संभाजी महाराज यांचा जयंती महोत्सव आहे आणि त्या दिवशी प्रत्येक तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रांगणामध्ये भोकरदनला किंवा आपल्या गावामध्ये प्रत्येक तरुणांनी रक्तदान करायचं. त्याचं एकच कारण, आपल्या रक्ताचा थेंब थेंब या भारत मातेचे जवान या भारत मातेच्या रक्षणासाठी खर्च करत आहे. हम दुनिया के और मरेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है प्यार से. भारत माता की जय. ए वतन, तेरे लिए तो हमने दिल दिया है, तेरे लिए तो हमने दिल, ऐसा अवसर आएगा तो हम जान भी दे देंगे. दिल दिया है, जान तुम्हें देंगे. आपला विषय चालू होता धर्म आणि धर्माच्या रक्षणाचं कार्य आहे. आज पावर प्रत्येकाने आपले काम दूर सोडले आणि भगवंताच्या नामचिंतनासाठी आपण एकत्र आलो आणि ते पण एकदम उत्साहामध्ये की काया वाचा मनाने तन मन धनाने एकत्र येऊन आपण चिंतन करतो. विनापारा असेल, अन्नदान असेल, हरिपाठ असेल, शिव महापुराण कथा आणि आता कीर्तन. विठाल विठाल. म्हणून धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार धारण करत असतो. अंबरीशी कारणे गर्भ 10 सोशे, जे 10 अवतार आपण म्हणतो ते 10 अवतार भगवान परमात्म्याने अंबरीशी महाराजसाठी केले. दुर्वास पाताला धर्म छळावया वनी, 10 वसी लवलाई शिकी देठ घेऊन. दुर्वास ऋषीने शाप दिला आणि भगवंतांनी सांगितलं अंबरीशी महाराज मी सुद्धा अवतार धारण करतो म्हणून मत्स्य कश्य वर आणि आजचा जो अवतार आहे तो नृसिंह, हा 4था अवतार आहे. मत्स्य कश्य वरा नृसिंह, राम कृष्ण परशुराम बलराम म्हणजे आपण म्हणतो कलंकी. बघा हा 4था अवतार आहे. आजचा जो अवतार झाला ना तो 4था अवतार आहे. गावकरी एवढे भाग्यवान आहे की 4थ्या अवताराच्या पर्व काळावरती आपला सप्ताह आहे. मग आजचा अवतार भगवान परमात्मा कशासाठी धारण करत असतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत किंवा हो जब जब हुई धर्म की हानि वाढई असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरही कृपा निधी सज्जन पीरा धर्म रक्षा वया अवतार घेती आपुल्या पायी सेवा आपुल्या पायी सेवा आपुल्या पायी तुलसीदास महाप्रभू तुलसी रामायणामध्ये सांगतात जब जब होई धर्म की हानी, जेव्हा धर्माची हानी होते तब तब धरी प्रभू विविध शरीरा, तेव्हा तेव्हा भगवंत अनेक अवतार धारण करतो.